आता जी निवडणूक होते त्याच्यामध्ये सांगली सातारा या विधान परिषद मतदारसंघामध्ये जवळजवळ 853 मतदार आहेत. त्याच्यामध्ये सांगलीचे 415 आणि सातारमध्ये 438 मतदार ह्याच्यामध्ये आहेत आणि जवळजवळ 853 एवढे प्रचंड मतदारसंख्याला सगळं तयारी करणं आणि ही सगळी सोपी गोष्ट नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे सगळे नगरसेवक आणि जिल्हा परिषद असेल तर अशांना मॅनेज करणं किंवा अशांच्यावर प्रभाव टाकणं ही सोपी गोष्ट नाही. तर या सांगली आणि सातारा ह्या विधान परिषदेवर सांगलीचा बऱ्यापैकी पगडा राहिलेला आहे. म्हणजे या मतदारसंघातून मदन पाटलांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे, त्यानंतर विलासराव शिंदेनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि नुकतंच ह्याच्यामध्ये आत्ता जे मावळते आमदार आहेत की मोहनराव कदम, म्हणजे जे पतंगराव कदमांचे थोरले बंधू आहेत आणि विश्वजित कदमांचे काका आहेत, तर त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. पण मध्यंतरी इलेक्शन करोना काळाच्या नंतर महानगरपालिका जिल्हा परिषद झाले नव्हते, त्यामुळे ही निवडणूक झाली नाही. नमस्कार, मी हनुमंत मोहिते. हनुमंत मोहिते .सुनेरा हे माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. राज्यामध्ये जवळजवळ 18 विधान परिषद निवडणुकीस जागांसाठी विधान परिषद निवडणुका जाहीर झाल्या. त्याच्यामध्ये आपल्या दृष्टीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली आणि सातारा विधान परिषद निवडणूक ही फार महत्त्वाची आहे आणि नुकतीच ही निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. 25 तारखेला 25 मेला अर्ज भरण्याची सुरुवात त्याच्यासाठी होते आणि जून महिन्यामध्ये त्याचं मतदान होणार आहे. आता याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या मतदारसंघामध्ये मतदान कोण करतं, तर याच्यामध्ये जे महानगरपालिकेचे नगरसेवक असतात, नगरपालिकेतले नगरसेवक असतात, ते जिल्हा परिषदेचे सदस्य असतात ते आणि पंचायत समितीचे सभापती, म्हणजे पंचायत समितीच्या सदस्यांना अधिकार नाही, पण पंचायत समितीचा सभापती हा मतदान करू शकतो. अर्थात त्यामुळं ह्या निवडणुकी फक्त नेत्यांची निवडणूक असते, त्यामुळे याच्यामध्ये सामान्य जनतेचा तसा थेट संबंध येत नाही आणि ही निवडणूक अतिशय खर्चिक निवडणूक समजली जाते. कारण आपल्याला माहिती आहे की नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना मॅनेज करणे सोपी गोष्ट नाही. तर या सांगली आणि सातारा ह्या विधान परिषदेवर सांगलीचा बऱ्यापैकी पगडा राहिलेला आहे. म्हणजे या मतदारसंघातून मदन पाटलांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे, त्यानंतर विलासराव शिंदेनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि नुकतंच ह्याच्यामध्ये आत्ता जे मावळते आमदार आहेत की मोहनराव कदम, म्हणजे जे पतंगराव कदमांचे थोरले बंधू आहेत आणि विश्वजित कदमांचे काका आहेत, तर त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. पण मध्यंतरी इलेक्शन करोना काळाच्या नंतर महानगरपालिका जिल्हा परिषद झाले नव्हते, त्यामुळे ही निवडणूक झाली नाही. त्यामुळे आता ही निवडणूक होते. त्यावेळेला जे मागची निवडणूक झालेली होती त्यावेळेला मोहनराव कदमांसाठी विश्वजित कदमांनी फार मोठ्या प्रमाणात ताकद लावलेली होती आणि ही म्हणजे त्यावेळेला राष्ट्रवादीकडे बहुमत होते, काँग्रेसचं त्यावेळेला बहुमत नव्हतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी त्यावेळेला लढत झालेली होती. शेखर गोरे विरुद्ध मोहनराव कदम अशी लढत त्यावेळेस झालेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये विश्वजित कदमांनी आपलं स्वतःचं कौशल्य पणाला लावलं आणि खरं म्हणजे त्या निवडणुकीनंतरच विश्वजित कदमांचं नेतृत्व हे पुढं आलेलं होतं आणि त्याच निवडणुकीमध्ये म्हणजे सांगलीकरांना एक सांगण्याची गोष्ट म्हणजे त्याच निवडणुकीमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये तीव्र मतभेद तयार झाले आणि त्यावेळेला विशाल पाटलांनी मोहनराव कदमांना मदत केली नाही याचं शल्य हे विश्वजित कदमांना होतं आणि त्याच्यामध्ये फार मोठी दरी या दोन नेत्यांमध्ये पडली. अर्थात त्यानंतर ती पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या कर्नाटकचे आहेत, तर त्यांच्या दौऱ्यामध्ये ती दरी मुजली आणि आता हे दोन नेते हातात हात घालून काम करतायत. पण त्यासाठी तत्कालीन परिस्थितीमध्ये मोहनराव कदमांची निवडणूक ही त्यांच्यामध्ये दरी पडलेली साठी कारणीभूत ठरली होती, हे निश्चित. आता जी निवडणूक होते त्याच्यामध्ये सांगली सातारा या विधान परिषद मतदारसंघामध्ये जवळजवळ 853 मतदार आहेत. त्याच्यामध्ये सांगलीचे 415 आणि सातारमध्ये 438 मतदार ह्याच्यामध्ये आहेत आणि जवळजवळ 853 एवढे प्रचंड मतदारसंख्याला सगळं तयारी करणं आणि ही सगळी सोपी गोष्ट नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे सगळे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत, तर अशांना मॅनेज करणं किंवा अशांच्यावर प्रभाव टाकणं ही सोपी गोष्ट नाही. तर सातत्यानं आपण जर साधारण याच्यामध्ये पक्षीय बलाबल पाहिलं तर भाजपकडे यामध्ये 325 अंदाजे, अजितदादा पवारांच्या गटाकडे 140, शरद पवारांच्या गटाकडे साधारण 92, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे 95 आणि काँग्रेसकडे 71 अशा प्रकारचं संख्याबळ या ठिकाणी आहे. आणि इतर आघाडी म्हणजे इतर आघाडी आणि अपक्ष आणि त्याच्यामध्ये आपल्या सांगलीचे संजय काका पाटील यांचा सुद्धा समावेश होतो, तर यांची संख्या जवळजवळ 130 पर्यंत जाते. तर याचा अर्थ असा आहे की भाजपचं या मतदारसंघावर वर्चस्व आहे, त्यांच्याकडं सायझेबल मतदारसंख्या आहे. त्यामुळं
विरोधकांना या निवडणुकीमध्ये फारशी संधी नाही अशी परिस्थिती आहे. आणि एक गोष्ट असते की ही निवडणूक अत्यंत खर्चिक असते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण होतं. म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा, मागच्या परिस्थितीत सुद्धा नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांचा दर हा किमान 5 लाख 10 लाखापर्यंत गेलेला होता. तर जर 853 मतदारांना आपल्याला सामावून घ्यायचं असेल तर 80 ते 100 कोटी रुपये एवढ्या प्रकारची उलाढाल होऊ शकते. म्हणजे मिनिमम 50 तरी कोटी ह्या सगळ्या गोष्टीवर जाऊ शकतात. त्यामुळे 50 कोटी एकदम ओके अशा प्रकारची गोष्ट या निवडणुकीत होऊ शकते. आणि ही निवडणूक तशा अर्थानं सोपी नाही. त्यामुळे या निवडणुकीला इच्छुकांची संख्या मर्यादित आहे. भाजपकडून आपण पाहिलं तर सांगलीमधून सम्राट महाडिक असतील, त्यानंतर संग्रामसिंह देशमुख असतील, वैभव पाटील असतील, हे इच्छुक आहेत. त्यानंतर सातारामधून सत्यजित पाटणकर असतील, धैर्यशील कदम असतील, त्यानंतर शेखर गोरे असतील, हे इच्छुक आहेत. आणि म्हणजे हे भाजपकडून इच्छुक आहेत. अर्थात शिवसेनेकडून अजून इच्छुकांची नावं पुढे आलेली नाहीत. पण विरोधी महाआघाडीकडून मात्र अजून अद्यापही कोणी इच्छुक नाही. म्हणजे प्रभाकर देशमुख जे माजी संधी अधिकारी आहेत किंवा जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांची चर्चा होते. मध्ये आधी महेंद्रप्पा लाडा यांची सुद्धा चर्चा होते. पण प्रत्यक्षात अजून कोणी इच्छा दाखल केलेली नाही. आणि याच्यामध्ये एकच कारण आहे की या निवडणुका अत्यंत खर्चिक आणि अवघड आहेत. त्यामुळं विरोधी पक्ष नेमका किती याच्यामध्ये उतरतो हा सगळा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये सातारा आणि सांगली ह्याच्यात 2 मतदार असतात. अर्थात याच्यामध्ये काही लोकांशी मी बोलल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अनेक जण इच्छुक नाही आहेत. कारण याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की अर्थकारण मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे काही लोकांचा अंदाज आहे की 50 ते 90 कोटी रुपयेपर्यंतचा ह्या खर्च होऊ शकतो. आणि नुकत्याच निवडणुका झाल्यात. म्हणजे नुकतीच नगरपालिका निवडणुकी झाल्या, जिल्हा परिषद निवडणूक झाल्या, महापालिका निवडणूक झाल्या. त्यामुळे सर्व नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना आपापले खर्च काढण्याची घाई आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांची डिमांड वाढू शकते. आणि त्याच्यामुळं ही निवडणूक ही सर्वसामान्य नेत्याला सुद्धा पेलवणारी नाही. त्यामुळे पक्ष असेल तरच ही निवडणूक आपण चांगल्या प्रकारे लढू शकतो, अन्यथा शक्य नाही. अशा प्रकारची परिस्थिती सगळ्यांशी बोलण्यातून जाणवते. आणि काही जणांनी तर असं म्हणले की एवढं कोटीहून आमदार होण्यामध्ये काही अर्थ आहे का त्याच्यामध्ये? कारण ज्या ठिकाणी सातारमधले पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाली, तिथले मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली, तर या परिस्थितीमध्ये आमदारांना किंमत आहे का या सरकारमध्ये किंवा सत्ताधारी आमदारकीमध्ये? त्यामुळे आमदार होऊन करायचं काय हा प्रश्न आहे. आणि ज्या वेळेला आमदार फंड 5 कोटीचा आहे, त्यावेळेला आमदार फंड हे साधारण 6 वर्षामध्ये साधारण आपल्याला 35 कोटी 40 कोटी मिळणार असेल, तर त्याच्यामध्ये मग त्याच्यासाठी आपण 90 कोटी रुपये, 100 कोटी रुपये, 50 कोटी रुपये खर्च करायचे का? हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे ह्या सगळ्या आर्थिक बाबी बघत असल्यामुळे ही निवडणूक कदाचित एकतर्फी होण्याची शक्यता आहे. अर्थात त्याच्यामध्ये जर झालं तर मात्र कदाचित भाजप आणि शिवसेनेमध्येच लढत होऊ शकते. म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांना पश्चिम महाराष्ट्रावर एक चांगलं वर्चस्व मिळवायचं. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचं पश्चिम महाराष्ट्र लक्ष राहिलं आणि सातारमध्ये त्यांनी केलं. आणि सांगलीमध्ये सुद्धा शिवसेनेनं ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला ते आपण पाहिलं तर शिंदे गटच जर उभारला तरच ही निवडणूक चुरशीची होऊ शकते. अर्थात शिंदेचा गट आणि भाजप यांच्यात लढत झाली तर चुरशीची ही निवडणूक होऊ शकते. अन्यथा मात्र ही निवडणूक भाजपच्या बाजूने एकतर्फी होणार याच्यामध्ये शंका नाही.